सो स्टुडंट, नाव लेट्स सी क्वेश्चन नंबर 10. आता बघा, क्वेश्चन नंबर 10 दिलेला आहे. वॉल्स ऑफ द टू बिल्डिंग ऑन आयदर साइड ऑफ द स्ट्रीट आर पॅरलल टू इच अदर. म्हणजे एका स्ट्रीटवर, या एसी नावाच्या स्ट्रीटवर दोन वॉल्स दिलेले आहे, एई आणि सीडी, आणि ह्या दोन्हीही एकमेकाला पॅरलल आहेत, एवढं आपल्याला सांगितलेलं आहे. आपण क्वेश्चन वरून ही डायग्राम काढलेली आहे. नंतर बघा काय म्हटलं, लॅडर. लॅडर म्हणजे सीडी. ठीक आहे, सीडी जी असते ना वर चढायची, तर ती सीडी 5.8 मीटरची आहे. 5.8 मीटरची सीडी आहे. तर ही सीडी जी आहे, या 4 मीटर एवढ्या वॉलला 5.8 मीटर येईल अशी परफेक्ट अरेंज केलेली आहे. त्यानंतर 4.2 ही जी मीटरची वॉल आहे, या वॉलला सुद्धा 30 सीडी अशी पलटी मारून लागते इथून. म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, इट इज ओव्हर द अनदर. जसं इथे सांगितलं, लॅडर ओव्हर टू द अदर साइड, म्हणजे दुसऱ्या साइडवर ती अशी पलटी करून आपण लावू शकतो. तो सिमिलरली 5.8 मीटरची ती सीडी असणार आहे. तर आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे की त्या स्ट्रीटची जी लेंथ आहे, लांबी, ही किती आहे, किंवा दोन बिल्डिंग मधलं जे अंतर किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट असं सांगितलेलं आहे. सो आता हे काढण्यासाठी कम्प्लीट डिस्टन्स काय करू शकतो आपण? तर बघा, सिंपलची गोष्ट आहे. जर का भिंत असणार रस्त्यावर, तर ती परपेंडिक्युलरच असणार. सो 90 डिग्री, इथे पण 90 डिग्री. आता इथे हे दोन्ही व्हॅल्यूज माहित नाही. सो बाय पायथागोरस थेरम आपण या ट्रायंगलला लावून ही व्हॅल्यू काढू शकतो. नंतर आपण या ट्रायंगलला लावून ही व्हॅल्यू काढू शकतो. आणि मग दोघांचं ऍडिशन करून आपण स्ट्रीटची विड्थ काढू शकतो. आलं लक्षात? सो आता सुरुवात करू आपल्या आन्सरला. सो आता या ट्रायंगल मध्ये आपण काय करू, पायथागोरस थेरम लावू. सो आता मी इथून स्टार्ट करतो. इन ट्रायंगल, कोणत्या ट्रायंगल मध्ये लावू? यावाला ए बी ई किंवा बी ए ई. बी ए ई, इन ट्रायंगल बी ए ई बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय होईल? पायथागोरस थेरम बघा, हायपोटेनस आहे बीई. सो बीई चा स्क्वेअर इक्वल टू एई चा स्क्वेअर प्लस ए बी चा स्क्वेअर. ओके. सो आता बीई चा स्क्वेअर जो आहे म्हणजे 4.2 चा स्क्वेअर, आणि एई म्हणजे 5.8 चा स्क्वेअर प्लस ए बी चा स्क्वेअर. सो आता बघा स्टुडंट, आपल्याला 4.2 चा स्क्वेअर जर आपण केला तर आपल्याला मिळतो 17.64 इक्वल्स टू 5.8 चा जर आपण स्क्वेअर केला तर मिळतो आपल्याला 33.64 प्लस ए बी चा स्क्वेअर. सो आता ही जी टर्म इकडे प्लस मध्ये, इकडे पाठवून देऊ, ही मायनस मध्ये चालली जाईल. सो ए बी स्क्वेअर इक्वल्स टू 33.64 मायनस 17.64. तर याचा आन्सर मिळतं आपल्याला ए बी स्क्वेअर इक्वल्स टू, या दोघांचं सबट्रॅक्शन करू बघा, 64 मायनस 64 0, आणि सरळ सरळ 33 मधून 17 काढायचे. सो 33 मधून 17 गेले, 16 उरतात इथे. ओके. सो ए बी ची व्हॅल्यू आपण डायरेक्ट इथे लिहू शकतो. ए बी इक्वल्स टू 16 चा स्क्वेअर रूट म्हणजेच बघा 4 येते. सो 4 मीटर ही झाली आपली इथली लेंथ. तो आपण ए बी ची व्हॅल्यू लिहू शकतो 4 मीटर. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता सिमिलरली इन ट्रायंगल बी सी डी, इन ट्रायंगल बी सी डी यामध्ये सुद्धा पायथागोरस लावू आपण बाय पायथागोरस थेरम. आता हे तुम्हाला येतो चांगल्या प्रकारे. ठीक आहे, पायथागोरस थेरम तुम्हाला माहिती आहे सिम्पली. सो याच्यामध्ये हायपोटेनियस आहे बीडी. सो बीडी चा स्क्वेअर इक्वल्स टू बीसी चा स्क्वेअर प्लस सीडी चा स्क्वेअर. सो डायरेक्ट बीडी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 5.8. सो 5.8 चा स्क्वेअर प्लस बीसी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला, माहित नाही, काढायची आहे. सो इक्वल्स टू सॉरी बीसी स्क्वेअर प्लस सीडी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 4. सो 4 चा स्क्वेअर. 5.8 चा स्क्वेअर आपण आताच काढला होता 33.64 इक्वल्स टू बीसी स्क्वेअर ॲज इट इज प्लस 4 चा स्क्वेअर 16. हा 16 प्लस मध्ये इकडे गेला की मायनस मध्ये. सो बीसी स्क्वेअर इक्वल टू 33.64 मायनस 16. राईट. सो आता याच्यामध्ये बीसी स्क्वेअर इक्वल टू 33 मायनस 16. 33.64 जर आपण सबट्रॅक्शन करायची तर बघा अशी करतात, 33.64 मायनस 16.00. तर अशा प्रकारे सबट्रॅक्शन करायची याची. डायरेक्ट तुम्ही 64 म्हणून जर 16 काढला तर उत्तर चुकते. 4 6 पॉईंट
3 मधून 6 जात नाही, इकडून कॅरी घ्या, 13 मधून 6 काढा, तर 13 मधून 6 गेल्यानंतर 7 उरतात आणि 2 मधून घ्या 17.64 असं आपल्या इथे आन्सर मिळतं. सो BC इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 17.64 असं आपण इथे म्हणू शकतो. तर इथे BC इक्वल्स टू याचा जर स्क्वेअर रूट काढला तर आन्सर येतं 4.2. ठीक आहे. तर आता हे 4.2 जे स्क्वेअर रूट आले तर ही एवढ्या मीटरची ही झाली सेकंड आपली इथे. सो इथे 4.2 मीटरची ही लेंथ झाली. 4 प्लस 4.2 आपल्याला मिळणार पूर्ण स्ट्रीटची विड्थ. सो स्ट्रीटची विड्थ म्हणजे AC आहे. AC इक्वल्स टू AB प्लस BC. आता AB ची जी लेंथ होती 4 होती, ती वर लिहिलेली आहे आपण 4 प्लस 4.2. सो आपला आन्सर येणार 8.2 मीटर. सो ही पूर्ण आपल्या स्ट्रीटची विड्थ झालेली आहे. तर आपण लिहू शकतो द विड्थ ऑफ, इथे फाइंड द विड्थ ऑफ स्ट्रीट म्हटलंय तर तुम्ही लिहून घेऊ शकता द विड्थ ऑफ अ स्ट्रीट इज 8.2 मीटर. सो सिम्पली हा प्रॉब्लेम आपण अशा प्रकारे सोडवू शकतो. इथे आपला प्रॅक्टिस सेट हा कम्प्लीट झालेला आहे. प्रॅक्टिस सेट 2.1. आता नेक्स्ट प्रॅक्टिस सेट आपला 2.2 आहे, तो बघू आपण.